नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलै मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता आज काल परवा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला भरपूर पाऊस पडताना दिसलेला आहे। त्यामुळे आज रोजी सुद्धा मध्यरात्री आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा बऱ्याचशा भागामध्ये हवामान खात्याने दिलेला आहे। ते कोणती जिल्हे कोणते तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता सुरुवात करूया मित्रांनो, आपण मुंबई लगतच्या प्रदेशाकडून पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये आपल्याला हवामानाचा रेड अलर्ट आपल्याला जारी केलेला आहे हवामान खात्याने। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। या ठिकाणी मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, वसई विरार आहे, त्यानंतर माथेरान आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, त्यानंतर इकडं महाड आहे, दापोली आहे, चिपळूण आहे, त्यानंतर इकडं रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, त्यानंतर इकडं ईश्वरपूर आहे, अंबर्डे आहे, त्यानंतर इकडं कराड, विटा, पटण, सातारा, वाई, त्यानंतर महाबळेश्वर, भोर आहे, चिपळूण आहे, त्यानंतर सांगली, कराड, विटा, वडूज या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडं पुणे आहे, चाकण आहे, लोणावळा आहे, माथेरान आहे, अलिबाग आहे, त्यानंतर जुन्नर आहे, घोटी, जव्हार, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, नंदुरबार, साक्री या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हवामानाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दर्शवलेला आहे। या प्रदेशामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळू शकता मित्रांनो, मालेगाव आहे, धुळे आहे, शिरपूर आहे, त्यानंतर मनमाड आहे, त्यानंतर चाळीसगाव आहे, त्यानंतर श्रीरामपूर आहे, त्यानंतर इकडं अहिल्यानगर, त्यानंतर दौंड, इंदापूर, बारामती, त्यानंतर इकडं जामखेड आहे, त्यानंतर बार्शी आहे, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, नलदुर्ग, पंढरपूर, सांगोले या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हवामानाचा हाय अलर्ट आपल्याला जारी केलेला आहे। तत्पूर्वी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बीड आहे, त्यानंतर माजलगाव, कैज, परळी, वैजनाथ, त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, त्यानंतर फुलुंब्री आहे, कन्नड आहे, पिसोर आहे, सिल्लोड आहे, चाळीसगाव आहे, त्यानंतर इकडं पाचोरा, परोळा, एरंडोल, अंबळनेर, धुळे, त्यानंतर चोपडा आहे, त्यानंतर जळगाव आहे, यावल आहे, भुसावळ आहे, रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हवामानाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं रामपुरी आहे, जालना आहे, अंबड आहे, त्यानंतर देऊळगाव राजा, त्यानंतर परतूर आहे, मंठा आहे, शेलू आहे, पाथरी आहे, त्यानंतर परळी, वैजनाथ आहे, त्यानंतर अंबेजोगाई, गंगाखेड, परभणी, लातूर, औसा, बसव कल्याण, निलंगा या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, त्यानंतर इकडं पूर्णा, बसमत, नांदेड, कंधार, मुखेड, अर्धापूर, नायगाव, पेठउमरी, भोकर, त्यानंतर हिमायतनगर, धर्माबाद, भैसा, त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी आहे, मंठा आहे, जिंतूर आहे, शेलू आहे, त्यानंतर औंढा, नागनाथ, बसमत, पूर्णा, हिंगोली या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारव्हा, नेर, आर्णी, पुसद, पांढरकवडा, घाटंजी, त्यानंतर उमरखेड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम आहे, मालेगाव आहे, मंगरुळपीर आहे, रिसोड आहे, शेनगाव आहे, त्यानंतर परतूर आहे, बाळापूर, अकोला, खामगाव, नंदुरा, त्यानंतर मोताळा, मलकापूर, बुलढाणा, चिखली, त्यानंतर जळगाव, जामोद या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, चिखलदरा आहे, परतवाडा आहे, त्यानंतर इकडं अचलपूर आहे, त्यानंतर मोर्शी, मोजरी, आष्टी, आर्वी,
चांदूर बाजार वरुड, त्यानंतर इकडं नरखेड आहे, पांडुर्णा आहे, त्यानंतर संसार आहे, सावनेर आहेत, त्यानंतर धवलपूर आहे, नागपूर, रामटेक, उमरेड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, वारासिवनी आहे, गोंदी आहे, पवनी आहे, त्यानंतर इकडं उमरेड आहे, त्यानंतर चिमूर आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर चंद्रपूर, पूर्णा, त्यानंतर राजुरा, भद्रावती, त्यानंतर गडचिरोली या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 22 हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.